काय आमच्या भागात काहीच काम नाहीत ग्रामविकास मंत्री असताना. तुमच्याकडे कामच नाही. त्यांची भेट सुद्धा नाही गावाला कधी. प्रीतम मुंडे खासदार होते त्यांची भेट नाही गावाला. शेतकरी अजिबात काही दुष्काळीचं कुठलंच काही केलं नाही. विमा नाही, कुठला दुष्काळीचा प्रश्न नाही. 2000 येतात की मोदीचे? 2000 येतात ना. का ते इकून देतात आणि इकून घेतात. ते म्हणलं नाही का जरांगे पाटलाला म्हणलं नाही आरक्षण कुठं उपोषणाला बसल्यानंतर कुठं आरक्षण भेटत असतं का म्हणलं का नाही. मग ते आरक्षण कसं भेटणार नाही. अरे आम्ही अर्धा आरक्षण तर आता हक्कानेच घेतलंय, राहिलेलं बी घेऊ की. नमस्कार, स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये. आज मी बीड तालुक्यातील जरूड या गावात जरूड फाट्यावर आहे. पाठीमागे बघू शकताय भैरवनाथ देवस्थानाकडे जाणारा हा रस्ता आहे आणि आज भैरवनाथाची यात्रा पण आहे. जरूड गावामध्ये प्रचंड गर्दी असणार आहे, आपण तिकडे पण जाणार आहेत. परंतु फाट्यावर थांबलेल्या लोकांच्या नेमका भावना काय आहेत. लोकसभा निवडणूक जवळ आलेली आणि लोकसभा निवडणुकीत नेमका खासदार कोणाला करायचंय, बजरंग बाप्पा की पंकजा मुंडे, गावकऱ्यांच्या भावना काय आहेत, एकंदरीत शेतकरी वर्ग कोणाच्या पाठीमागे आहे, बीड लोकसभा निवडणुकीच्या या रणसंग्राममध्ये नेमका हवा कोणाची, ह्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या. आपल्यासोबत काही गावकरी आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहेत. नमस्कार दादा. नमस्कार. काय वाटतंय, लोकसभा निवडणूक लागली आहे, काय वाटतं कोणाला द्यायचं निवडून यावेळेस? बजरंग बाप्पा. बजरंग बाप्पा का बरं? बजरंग बाप्पा कशामुळे? शेतकरी पुत्र आहे. शेतकरी पुत्र असल्यामुळे त्याला चान्स द्यायचा आहे. मागच्या वेळी दिलं तर पंकज ताईला निवडून, आपलं प्रथम ताईला. त्यांनी काहीच कामं नाही केले. जरूरला काम केलं असेल? काहीच नाही केलं, काहीच नाही. कुठंतरी कामामुळे नाराज आहे? नाराज आहे, पक्षावर नाराज आम्ही, मोदीवरच. पक्षावरच नाराज आहे? हो. का बरं, काय झालं? काय पक्षाने काय केलंच नाही कामं. थोडापुरी ह्यांचे बघते ते. किती मतदान आहे जरूरचं? 1300. 1300 मतदान. कसं होईल वाटतं? 1300 1000 होईल बाप्पाला. 1000 मतदान बाप्पाला 1000 होईल. 300 मतदान पंकजा. बरं. तर अजून इकडे काही मंडळी आहेत. काय वाटतं लोकसभा निवडणुकीत कोणाला करायचं खासदार? बजरंग बाप्पा. बजरंग बाप्पा का बरं, कशामुळे? बजरंग बाप्पाचं काम चांगलं आहे, कारखाने व्यवस्थित चालवतात. पंकजा मुंडेचा कारखाना होता तो बंद पाडला त्यांनी. जे वडिलाच होतं तेच ठेवलं नाही. हे काय विकास करणार जिल्ह्यात? पंकजा सांगतात ग्रामविकास मंत्री असताना भरपूर कामं केलेत. काय आमच्या भागात काहीच काम नाहीत ग्रामविकास मंत्री असताना. तुमच्याकडे कामच नाही. त्यांची भेट सुद्धा नाही गावाला कधी. प्रीतम मुंडे खासदार होते त्यांची भेट नाही गावाला. गावात आलीच नाही कोणी? नाही. मतदानाला दाद असेल मतदान मागायला? मतदान मागायला आता मतदान मागायला तर येणारच. आता निवडणूक आल्यावर तर कुणी 10 वर्षात कोण आलं नाही? 10 वर्षात कुणी चाललं नाही. काय एकंदरीत काय चित्र आहे? एकंदरीत बजरंग बाप्पा आमच्या गावात एक 900,000 मतदान बजरंग बाप्पालाच होईल. वन साइड गाव. बर, काय वाटतं तुम्हाला? काय नाही, इथं जी आहे परिस्थिती आताची, तर आरक्षणाचा एक मुद्दा आहे. आमच्या मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही आणि ज्यांनी विरोध केलाय त्याच्या विरोधात पब्लिक आहे. बर, परंतु आता पंकजाताई यांच्यासोबत सगळे माझी आजी सगळे आमदार जवळपास 20 नेते त्यांच्यासोबत. नेते आहेत, पब्लिक नाही. पब्लिक कोणाच्या मागे? सामान्य जनतेच्या मागं, म्हणजे आरक्षणाच्या जरांगे पाटलाच्या मागं. आता कोणाला करणार मग मतदान? कोणाला करणार? जरांगे पाटील सांगते त्याला. जरांगे पाटील सांगेल तसं. कुठेतरी ही निवडणूक मराठा आरक्षणावरच येऊन टपलेली असं वाटतं. नाही, विकास कामं आणि भाजपाच्या काळामध्ये काही विकास झालेला नाही. त्याच्यामुळे बजरंग सोनवणे जे आहे ती त्यांना पसंती आहे. तर बघू शकता इकडे बजरंग बाप्पा सोनवणे यांचीच हवा आहे. काय वाटतं एकंदरीत गावकऱ्यांना कोणाची हवा आहे? बजरंग बाप्पा. का बरं बजरंग बाप्पाच का? बजरंग बाप्पा चांगला माणूस आहे, मराठा माणूस आहे, त्यामुळे बजरंग बाप्पा. मराठा. पण पंकजाताईंनी कामं केली की नाही? चांगली काहीच केलं नाही, कामच नाही केले. काय वाटतं लोकसभा निवडणुकीत काय होईल? प्रीतमताई 10 वर्ष खासदार होत्या. 10 वर्षामध्ये एखादा वीट तरी त्या जरूर किंवा ह्या परिसरामध्ये नाळवंडीचं ठेवायचं काम होतं, त्यांचं भेटीगाठी द्यायचं काम होतं. 10 वर्षामध्ये कोणत्याच प्रकारचा विकास नाही. आलेला फंड वापस जातोय आणि मोजक्याच लोकांना आहे थोडाफार फंड दिला जातो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मराठा समाजाला जे काही विरोध केला त्यांनी, मराठा समाजाला आरक्षण का नको बाबा, ते का नको म्हणतात. आम्ही काय त्यांचं काय, आम्ही त्यांना खासदार केलं मराठा समाजाने, आणि तेच जर मराठा समाजाच्या मुलांना जर आरक्षण देण्यासाठी विरोध करत असतील तर त्यांना मतदान कसं करायचं? आज म्हणतात की आम्ही विरोध नाही केला. आज म्हणायला कोणी काही म्हणेल तात्पुरतं. निवडणूक आले की आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं. ते म्हणलं नाही का जरांगे पाटलाला म्हणलं नाही आरक्षण कुठं उपोषणाला बसल्यानंतर कुठं आरक्षण भेटत असतं का म्हणलं का नाही. मग ते आरक्षण कसं भेटणार नाही. अरे आम्ही अर्धा आरक्षण तर आता हक्कानेच घेतलंय, राहिलेलं बी घेऊ की. काय एकंदरीत कोण होईल खासदार? एकंदरीत आता खासदार फक्त बजरंग बाप्पा सोनवणेच भेटतील. किती लीड भेटेल असं वाटतं? आमच्या परिसरातून त्यांना कमीत कमी 50,000ची लीड देऊ. तुमच्या परिसरात?
तर बघू शकतात इकडं बजरंग बाप्पाचीच हवा आहे. काय वाटतं कोण होईल खासदार बीडचा? बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा. काय बरं कोणते मुद्दे असणार आहेत इलेक्शन मध्ये यावेळेस? इलेक्शन म्हणजे प्रत्येक मुद्दे आहेत. एक कुठल्याही मुद्द्यावर कुठल्या मतदारसंघामध्ये कुठं काही काम झालेलं नाही. कुठं कोणी बी काही म्हणते मी इथे केलं तिथे केलं. एक मागच्या 10 वर्षात रेल्वे आणतो म्हणून म्हणलं ते बीडला प्रीतमताई मुंडे. 10 वर्ष होऊन गेलं. हा ते 10 वर्ष होईल तर रेल्वे अजून काही नाहीये. अजून गोष्ट तिकडे धाराशिव ह्याच्याकडेच नाही, आष्टीकडे रेल्वेचा मुद्दा ते गेला. ते म्हणजे ते पुढल्या ह्याच्यामध्ये मी फॉर्म भरायला रेल्वे येईल. पण आता म्हणतात की आता काय राहिल्या दिवसात काय करायचं? काही केलेलं नाही आणि आज काय करणार आहे 2 दिवसात? बरोबर आहे की नाही? कुठेतरी शेतकरी वर्ग पण नाराज आहे असं वाटतं. एक तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये मुलांमध्ये कुठं काही नसताना कुणी धर ह्याला गुन्हे दाखल कर, धर त्याला गुन्हे दाखल कर, ते सत्तेच्या जोरावर कुणावर गुन्हे दाखल करायला चाललंय. आता गुन्हे दाखल केले इतर रस्त्यावर आंदोलन केलं म्हणून त्यांच्या गुन्हे दाखल, त्यांच्या नोटीस. गुन्हे दाखल आहेत ना. आम्ही आंदोलन केलं बाबा चांगल्या मार्गानं, सरळ मार्गानं. आता जनता विरोधात जाईल भाजपच्या असं चित्र झालं. आणि आमच्या लेकराला आरक्षण भेटलं काही फायदा होत असेल तर यांनी का विरोध करावा? आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठे एखादी फाईल आपण पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदला घेऊन गेलो होतो, तिथं अधिकारी ह्यांचे पैसे मागून ते कामं करत नाही. पैसे नाही दिलं की फाईल फेकून देते. मग काय करायचं सरकारचं? बघू शकताय सरकारच्या विरोधात सगळं मतदान झालं असं म्हणतात. इकडे काही शेतकरी वर्ग त्यांना पण आपण विचारणार आहेत. मामा नमस्कार. नमस्कार. बाबा काय वाटतं एकंदरीत कोण होईल खासदार? तुम्हाला काय वाटतं? खासदार बजरंग बाप्पाच आहेत. मला सांगा शेतकरी म्हणून काय भावना? शेतकऱ्याला तर शेतकरी तर अजिबात काही दुष्काळीचं कुठलंच काही केलं नाही. विमा नाही, कुठला दुष्काळीचा प्रश्न नाही. 2000 येतात की मोदीचे? 2000 येतात ना. का ते इकून देतात आणि इकून घेतात. हा नाराजी शेतकऱ्याची. हो. पंकजाताई ग्रामविकास मंत्री असताना कामं केली म्हणतात सर. पीक विमालाही मोठा नाही. नाराज आहेत कुठेतरी शेतकरी. नाराज आहेत ना. ठरलंय तुमचं पक्क? हो. काय वाटतं कोण होईल खासदार यावेळेस? बजरंग बाप्पा सोनवणे. बजरंग बाप्पा. सगळे गावकरीच बजरंग बाप्पा म्हणतात. कशामुळे नेमका? पंकजाचा कटाळा झाला होता सध्या. पंकजाचा कंटाळा आलाय. हो. काय वाटतं तरुणाला? काय वाटतं कोण? बजरंग बाप्पा. बजरंग बाप्पा. बरं इकडे अजून काय म्हणतात? काय वाटतं? बजरंग बाप्पा. इकडे या मामा. बजरंग बाप्पा. बजरंग बाप्पा. का बरं बजरंग बाप्पा कशामुळे? कारण की आता भरपूर म्हणजे हे झालेलं आहे, त्याच्यामुळे आता सगळीकडे बजरंग बाप्पाचीच हवा आहे. बरं इकडे एक रिक्षा चालला. रिक्षावाले थांबा जरा 1 मिनिट. कुठून आले तुम्ही? डेक्कन मग. आता कुठे चालला तिकडे? बीडला चालला. हे सगळे डेक्कन मौजे का? काय तुमच्या इकडे हवा काय मामा? कोण आहे खासदार? काय आमच्याकडे बजरंग बाप्पाचे. बजरंग बाप्पा. काय मावशींना कोणाला करायचं खासदार? बजरंग बाप्पा. बजरंग बाप्पा. मी गेवरायची, मला काय खबर? तुमच्या इकडे काय सगळीकडे एकच मला काय माहिती, आता पोरायला माहिती आहे. बरं काय वाटतं मावशी कोणाला करायचं? आपल्या काय बजरंग बाप्पाला. बजरंग बाप्पा. जे बघू शकता प्रवासी झालेत बीडला. तुमच्या इकडे काय वातावरण नेमका एकंदरीत? काही नाही असं. कोणाला करायचं खासदार? बजरंग बाप्पा की पंकजा मुंडे? पंकजा मुंडे. पंकजा मुंडे. मामा काय? बजरंग बाप्पा. बजरंग बाप्पा. सगळे बजरंग बाप्पा. पॅसेंजर मात्र मागे बजरंग बाप्पा आहेत आणि रिक्षावाले पंकजा मुंडे म्हणतात. तर हे सगळे बघू शकतात इकडे मागं अजून काही मंडळी आहेत. आपण सगळ्यांच्या भावना काय वाटतं? लोकसभा निवडणूक जवळ आली, कोणाला करायचं खासदार? खासदार तसं बघायचं झालं तर गेल्या 10 वर्षातलं जे काम झालंय, जे खासदारांनी म्हणजे एकदम 0% निधी खर्च केलेला आहे. आज आपण महाराष्ट्रभर बघितलं जातो की याला बीड जिल्ह्याच्या लोकसभा निवडणुकीला जातीयवादाचा रंग दिला जातो. पण मूळ म्हणजे जर विकासाच्या मुद्द्यावर जर बोलायचं झालं काहीच विकास केलेला नाही. त्यामुळे बीडच्या जनतेला यावेळेस बदल हवा आहे. बदल करायचा यावेळेस. हा. बजरंग बाप्पा. दुसरं कोण ऑप्शन आहे? ऑप्शनच नाही. बर काय वाटतं मामा? इकडे 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 1 मिनिट. कुठून आले तुम्ही? भावनवाडी. भवनवाडी. काय कोणाला करायचं खासदार? बजरंग बापू. कशामुळं? काय दिलं बजरंग बाप्पा? आम्हाला काही दिलेलं नाही. पंकजा मुंड्याने काही दिलेलं नाही. पंकजाताईंनी काहीच नाही दिलं. काही नाही दिलं. रस्ता दिला की? खोटा रस्ता आम्हाला चालता येत नाही. बाय बाबू उचलून आला. 2000 येतात की मोदीचे? ते कोण येते कोण कापून घेत. बाजरी भाव नाही, ज्वारीला भाव नाही, कांद्याला भाव नसतो. शेतकरी कापूस आले. दिला की ग्रामविकास मंत्री असतात? खोटं दिले नाही दिले आम्हाला. तुम्हाला काहीच नाही दिलं? काही नाही आमच्याकडे. नाराज आहे तुम्ही कुठं? नाराज आहे. काय ठरलं यावेळेस? त्याला बजरंग बापूला करायचं म्हणतात. तुमच्या मनात पंकजाताई यायला लागलो होतं आता? नाही येऊन देता. नाही येत नाही. तर इकडे काही तरुणांचं मत काय नेमकं जाणून घेणार आपण. या तरुण मुलांचं काय भावना एकंदरीत लोकसभा निवडणुकीत कोणाला करायचं? तरुणाची मध्ये काय चर्चा चालू आहे? कोणाला करायचं खासदार नेमका? खासदार बजरंग बाप्पा सोनवणे. बजरंग बाप्पा. काय सगळे असे गावकऱ्यांनी ठरवलं काय तुम्ही? बजरंग बाप्पा. का बरं? इकडून ते प्रचाराची गाडी पण चालली तुमच्या इकडे? नाही गाडीत काय संबंध आहे? बजरंग बाप्पा. बजरंग बाप्पा. हो. का बरं? कशामुळे बजरंग बाप्पा? कशामुळे नाही. बजरंग बाप्पा बजरंग बली की जे
बजरंग बली की जय. तर बघू शकता इकडे सगळे म्हणजे वातावरण असं फिरलेलं आहे की सगळे गावकरी बजरंग बाप्पाच्या बाजूने आहेत. मागच्या वेळेस लोकसभा निवडणुकीमध्ये ह्या गावातलं मतदान कसं झालं होतं सांगता येईल का? 50%. अर्धा कोणाला? भाजपला 177 मतदानाची लीड होती. टोटल मतदान किती होतं? टोटल मतदान झालं तर 900 काहीतरी झालं. 900 झालं. त्यामध्ये 171 मतदान भाजपला प्लस होतं. 177 मतदान. 177. यावेळेस कसं असेल? यावेळेस बजरंग बाप्पाला 99% मतदान म्हणलं तर या गावाचं पूर्ण बजरंग बाप्पा. सगळं बजरंग बाप्पाला. तर हा फरक आहे मागच्या वेळेच्या इलेक्शनमध्ये आणि यावेळेस सगळे गावखेड्यातले लोक हे बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या पाठीमागे उभा राहताना आपल्याला पाहायला मिळतंय. आज आपण बीड जिल्ह्यातील खेड्यापाड्यामध्ये जाऊन लोकांच्या भावना काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आज इकडे यात्रा पण आहे आणि जरूड गावामध्ये यात्रेच्या ठिकाणी प्रचंड गर्दी असणार आहे. एकंदरीत गावकऱ्याच्या महिलांच्या सगळ्यांच्या भावना काय असणार आहेत हे पण आपण जाणून घेणार आहेत. परंतु आता फाट्यावर हे सगळे लोक एकत्रित आले होते तर म्हटलं चला यांच्या सहज आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात. तर आपण सगळ्यांनी बघितलं की हे सगळे बजरंग बाप्पा यांना समर्थन करणारे लोक आहेत. सगळ्यांनी ठरवलेलं आहे की बजरंग बाप्पांनाच यावेळेस गुलाल लावायचं असं यांनी ठरवलेलं आहे. हे त्यांच्या म्हणण्यातून आपल्याला जाणून येतोय. तर हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बीडचा खासदार कोण होईल तुमचं मत काय कमेंटमधून आम्हाला नक्की कळवा. परत भेटू अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार. बजरंग बाप्पा विरुद्ध पंकजा मुंडे तगडी फाईट होईल असं वाटतं. काय तुमचं मत काय नेमकं इकडे काय चर्चा आहे? तिकडे सध्या बजरंग बाप्पाची चर्चा आहे. वैयक्तिक किंवा पंकजा मुंडे हा विरोध नाही, हा भाजपा विरुद्ध सगळ्या लोकांचं मत मतदान आहे. त्याच्यामुळे बजरंग बाप्पा हे बहुसंख्य लीडनी निवडून येतील असं मला वाटतं. सोबत नेते नाही आहेत, पंकजा मुंडे सोबत सगळे नेते आहेत. नेत्याची आवश्यकता काहीच नाही. सामान्य जनतेने बजरंग बाप्पाची निवडणुकी हातात घेतलेली आहे. त्यामुळे कुठल्याही नेत्याची आवश्यकता बजरंग बाप्पाला लागणार नाही. बजरंग बाप्पा आमच्या गावात एकदाही आले नाही तरी सगळ्यात जास्त बजरंग बाप्पाला मतदान होईल. जास्त मतदान होईल. लीड राहील बजरंग हो, सगळ्यात जास्त.